बेमौसम बारिश से फसलों को हुए नुकसान को लेकर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर हमला बोला है। सरकार पर किसानों से दुश्मन जैसा रवैया अपनाने का आरोप लगाते हुए वडेट्टीवार ने कहा कि किसान मुश्किल में फंसे हुए हैं और सरकार पंचनामा करने के लिए तैयार नहीं है। भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार के बयान पर तंज कसते हुए उन्होंने कहा कि आजकल विधायक खुद को हीरो समझने लगे हैं, लेकिन उनकी हीरोइन कौन है ये नहीं पता। नुकसान प्रचंड झालेलं आहे अवकाळी पावसामुळे। रब्बी पिकाचं नुकसान झालंय, उन्हाळी धान प्रचंड नुकसान झालंय। तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं नुकसान झालंय, भाजीपाल्याचं नुकसान झालंय। हे प्रचंड नुकसान होऊन आता हे दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आलेला आहे। पहिल्यांदा आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजिबात सरकारने केले नाही, तसे आदेशही काढले नाही आणि अद्यापही कुठल्याच प्रकारचे आदेश दिल्याची माहिती आमच्याकडे नाही। म्हणजे सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? असं दृष्ट सरकार का दुष्टपणे शेतकऱ्याशी का वागतोय सरकार? या सरकारचे शेतकरी दुश्मन असल्यासारखे का वागतायत? आणि तुम्ही पंचनामे करा, तुमची तिजोरीत खळखळाट असेल, उशिरा पैसे द्या, पण पंचनामे तरी करा। किती नुकसान झालेलं आहे, शेतकरी बांधावर जाऊन ओरडताय, रडतोय, त्याच्यामध्ये त्याला चिंता लागली आहे की माझं आता हातात आलेलं पीक सगळं चाललेलं आहे आणि सरकार साधे पंचनामे करायला सुद्धा तयार नाही। या सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणंच नाही, अशी परिस्थिती आता राज्यामध्ये आहे। आता आमदार जर आजकालचे आमदार हिरो सारखेच वागायला लागले, हेही तेवढंच खरं आहे काय। आणि नवीन तरुण पिढी ही हिरोच आहे आता, फक्त ते दिसण्याने नसावी, कामातून असावी आणि त्यांच्या कार्यातून, कृतीतून, समाजसेवेतून लोकांच्या भल्यासाठी आणि विकासासाठी त्यांची कृती हिरोपणाची असेल तर नक्की त्यांना हिरोईन मिळेल। त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोणती आहे मला माहित नाही, पण तरुण आमदारांच्या डोक्यामध्ये असलेली जे काही हिरोईन आहे ती हिरोईन त्या हिरोला, आमदारचं काम करणाऱ्या हिरोला, त्याच्या कामाला भाळून जर ती हिरोईन होत असेल तर शुभेच्छा आहे।